तर मित्रांनो, आम्ही पोहोचलो खोपोली स्टेशनपासून अशा एका मंदिराजवळ. तुम्हाला माहिती आहे का, तर तिथे तुम्हाला एक नदी पाहायला भेटेल आणि मोठमोठे धबधबे पाहायला भेटतील. तर तुम्ही पण आलात का अशा ठिकाणी? कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे. व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, आम्हाला घरातून निघायला झाला उशीर. पळत पळत पकडली शहाडवरून लोकल. तेवढ्यात आमच्या भावाने तुम्हाला दाखवली एक मोठी झलक. आम्ही पोचलो कल्याण स्टेशनला. तर आता लवकरच खोपोली लोकल येईल आणि आपण डायरेक्ट भेटू खोपोली स्टेशनला. असल्या गर्दीमध्ये आम्ही 8:35ची लोकल पकडून पोचलो खोपोली स्टेशनच्या बाहेर. तेवढ्यात पावसाची सुरुवात झाली आणि 10-15 मिनिटाच्या अंतरावर चालत पोचलो आम्ही डायरेक्ट मंदिराकडे. तर मित्रांनो, मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर असा काही आम्हाला व्ह्यू बघायला भेटला. मग काय फोटो बिटो काढून मस्त सिनेमॅटिक व्हिडिओ काढून आम्ही डायरेक्ट दर्शनाला लाईनीमध्ये उभे राहिलो आणि लोकांची खूप मोठी लाईन अशी बघायला आम्हाला भेटली. तर ही मित्रांनो पाताळगंगा नदी आहे आणि इथेच आपल्या गगनगिरी महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही डायरेक्ट भोजन करून निघालो. तर मित्रांनो, आम्हाला नदीकडे जाताना अशी एक वाट पाहायला भेटली. तर मित्रांनो, ही आहे पाताळगंगा नदी. तर इथे पाण्याचा फ्लो बघून इथे लोकांची गर्दी पाहायला आपल्याला भेटते. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा.